लोकसत्ता आयोजित स्पर्धा परीक्षा गुरु या उपक्रमात आपलं स्वागत. परवा पहिल्या भागात आपण दीपक कपूर यांच्याशी संवाद साधला. आज आपल्या सोबत आहेत मनीषा म्हैसकर मॅडम. 1992च्या बॅचच्या त्या IAS अधिकारी आहेत. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव, मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, त्यानंतर महासंचालक जनसंपर्क विभागाच्या DGIPRच्या अशा विविध आणि मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. सध्या त्या राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव आहेत. पण आत्ताचा जो कोरोनाचा कालावधी आहे त्यात मुंबईमध्ये नियंत्रणासाठी जी एक विशेष पथक तयार केले सरकारनं, त्यात मनीषा म्हैसकर मॅडम यांच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाबाबत प्रास्ताविक करण्यासाठी मी मुकुंद संगोराम सरांना विनंती करतो. नमस्कार मनीषा मॅडम, तुमचं लोकसत्ताच्या वतीने मनापासून स्वागत. आपण 2 भागामध्ये स्पर्धा परीक्षा गुरु हा उपक्रम राबवतो आहोत आणि त्यात कल्पना नेमकी अशी होती की महाराष्ट्रातून लाखो मुलं अक्षरशः UPSC आणि MPSCच्या परीक्षांना बसत असतात. ते सध्या करोनाच्या काळात अत्यंत चिंताक्रांत आणि चिंताग्रस्त झालेले आहेत. अभ्यास करण्यापासून ते परीक्षेचं काय होणार इथपासून ते नव्यानं आपलं भवितव्य आणि आपलं भविष्य काय असेल याबद्दल सगळ्यांच्याच मनात खूप हे या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं एका अर्थानं गाईड असतं. हे सगळे विद्यार्थी लोकसत्ता नियमितपणे वाचत असतात, त्यामुळे त्यांचं लोकसत्तावर विशेष असं प्रेम आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना काही प्रमाणात का होईना त्यांची चिंता दूर करणं किंवा त्यांच्या समस्यांना उत्तर देणं या हेतूनं खरं या उपक्रमाचं स्वागत आम्ही केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. प्रचंड प्रमाणात या उपक्रमाला या दोन्ही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. त्या विद्यार्थ्यांचं पण मी लोकसत्ताच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आज या कार्यक्रमामध्ये मनीषा म्हैसकर यांच्याबरोबर सौरभ कुलश्रेष्ठ आणि रसिका मुळे हे 2 माझे सहकारी गप्पा मारणार आहेत आणि आपण विद्यार्थ्यांकडून येणारे प्रश्नही त्यांना विचारणार आहोत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं पण स्वागत. सौरभ कुलश्रेष्ठ. मी सुरुवातीला सौरभच्या वतीनं मी मनीषा मॅडमना एक सुरुवातीलाच विनंती करतो की हा सगळा जो आपला उपक्रम आहे त्यामध्ये मुलांच्या मनात ज्या ज्या काही शंका आहेत त्याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत. पण तुम्ही आता ज्या करोना काळात करोनाच्या संदर्भातली जबाबदारी पार पडता आहात त्याच्यापासून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. तुम्ही एक सुरुवातीला 5 मिनिटाचं निवेदन केलं की आपण लगेचच प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. माझी सहकारी रसिका मुळे आणि सौरभ दोघेही तुम्हाला प्रश्न विचारतील. तर तुम्ही आता सुरुवातीला एक 5 मिनिटाचं तुमचं निवेदन केलं तर मग आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. जरूर. कशाबद्दल? एकूणच सध्या करोना काळामध्ये करोनाची काळजी आणि स्वतःची काळजी अशा दोन्ही पातळ्यांवर या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर खूप मोठ्या अडचणी आहेत. तुम्ही एका वेगळ्या पद्धतीचं काम सध्या करतात. मुंबईतल्या मुंबई शहराच्या करोनाच्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडींवर तुमचं लक्ष असतं. तुम्ही निर्णय प्रक्रियेत सहभागी असता. त्याच्यापासून सुरुवात करू आपण. तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही परीक्षा दिली तेव्हा काय केलं याकडे आपण नंतर येऊया. जरूर जरूर. मी ऍक्च्युली आपण सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 4.5 वर्ष यापूर्वी काम केलंय आणि प्रामुख्याने मी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत असताना मुंबई शहराची आरोग्य व्यवस्था हा एक विषय प्रामुख्याने माझ्याकडे होता आणि त्या काळामध्ये अनेक विविध आपण ज्याला म्हणतो आव्हानं आली होती आणि त्याला महानगरपालिकेने अत्यंत समर्थपणे सक्षमपणे असं तोंड दिलं होतं. आपल्यापैकी अनेकांना 2010चं मलेरियाचं संकट आठवत असेल, पण त्या संकटातून जात असताना त्याच्यानंतर मलेरियाचं उच्चाटन करण्याकरता महानगरपालिकेने एक फाईट द बाईट अशी कॅम्पेन केली होती
आणि त्या काळात मलेरियात काम करणाऱ्या अनेक लोकांना समाधान आहे. जेव्हा मागच्या वर्षी पेपरमध्ये एक छोटीशी बातमी आली. दुर्दैवाने मलेरियाचा एकही मृत्यू नाही, ही पेपरमध्ये थोडी छोटीशी बातमी येते. मलेरियाचे 100 मृत्यू झाले असते तर कदाचित मोठी आली असती. पण एनिवे या छोट्याशा बातमीनी खूप समाधान वाटलं होतं सगळ्यांना, की 2010 मध्ये जे काम करायला सुरुवात केली होती, त्याला आता सर्व पातळीवर यश मिळालं होतं. पण मला जे सांगायचं होतं ते असं, की मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा जवळपास 4.5 वर्षाचा अनुभव असल्यामुळे मला वाटतं मला सीएम सरांनी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत OSD म्हणून जबाबदारी दिली. कोरोनाचा हा इतका मोठा पॅन्डेमिक आहे, की मुंबई महानगरपालिकेत अनेक व्हर्टिकल्स काम करतायत. म्हणजे काही व्हर्टिकल कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचं काम करतायत, काही व्हर्टिकल्स कंटेनमेंट झोनचं काम करतायत. तर तसं मला आणि माझ्या टीमला हे कोरोना पेशंट करता बेड्स वाढवायची, बेड्स निर्माण करायची जबाबदारी दिली होती. साधारण मला जेव्हा 8 किंवा 9 एप्रिलला माझी ऑर्डर आली, तेव्हा मात्र 4,000 मात्र 400 बेड होते महानगरपालिकेमध्ये कोरोनाच्या पेशंट्स करता. आणि आता त्याची संख्या महानगरपालिका आणि शासनाच्या हॉस्पिटल्स बद्दल बोलायचं झालं तर जवळपास 6,600 पर्यंत गेलेली आहे. तर ज्याला महानगरपालिकेमध्ये कोरोना पेशंट केअर आणि कोरोना पेशंट केअर म्हणतात, ती जबाबदारी आमच्या टीमला दिलेली आहे. ज्याच्यात बेड्सची उपलब्धता हा अर्थात एक भाग झाला. पण मग अधिक चांगले उपचार कसे असावेत, कोरोनाला कोणतंच औषध नसताना कोणतं औषध हे त्यातल्या त्यात जास्त चांगलं परिणामकारक ठरतं आहे. आपण प्लाझ्मा थेरपी बद्दल खूप ऐकतो आहे. प्लाझ्मा थेरपी असे कोरोना पेशंट केअर चे विविध जे पैलू आहेत, त्याच्यात काम करताना अर्थातच मोठ्या प्रमाणात समाधान आहे. सौरभ. मॅडम, हा, आपण आता मलेरियाचा 10 वर्षांपूर्वीच्या साथीचा उल्लेख केला होता आणि आता करोना. आरोग्याचा जरी प्रश्न असला तरी त्याची स्वरूप आणि गांभीर्य खूप वेगळं आहे. तर त्यावेळेचा अनुभव आता आपल्याला नेमका कशा पद्धतीने कामी येतो आहे एक प्रशासक म्हणून, आणि तुम्ही जेव्हा कार्यभार घेतला काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर आपण काय काय साधारण उपाययोजना केल्या? मुंबई महानगरी जशी अफाट आहे, तशी मुंबई महानगरपालिकेचा कारभार देखील प्रचंड विस्तृत असा आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणारे प्रत्येक अधिकारी आपल्याला सांगतील, की महानगरपालिका जाणून घ्यायलाच काही महिने जातात. त्याच्यामुळे महानगरपालिकेत काम केलं आहे, तिकडचे सगळे हॉस्पिटल्स माहीत आहेत, डॉक्टर्स माहीत आहेत. बहुतेक सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर काम केलं आहे. मला वाटतं ही कुठेतरी एक जमेची बाजू ठरली. आणि शेवटी कोरोनाची व्याप्ती जरी खूप मोठी असली, म्हणजे मलेरियाचा हा छोटा मुंबई पुरता आउटब्रेक होता, कोरोनाला तर आता आपण पॅन्डेमिक म्हणतो, म्हणजे पूर्ण विश्वात हा आहे. तरी पण दोन्ही पण पब्लिक हेल्थच्या दृष्टीने काही त्याची फार वेगळं, आपण जर अगदी मूलभूत तत्व पाहिली तर फार वेगळी नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दोन्ही मध्ये अर्ली डिटेक्शन हा त्याचा गाभा आहे, की जेवढ्या लवकर डिटेक्ट होईल तेवढ्या लवकर त्याच्याकडे आपल्याकडे उपचार आहे. दुसरं म्हणजे ते आम्ही मलेरियात पण केलं होतं आणि ते कोरोनामध्ये पण पालिका फार सक्षमपणे करते, की पेशंट आउटरीच. महानगरपालिका पेशंट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे, रादर दॅन की पेशंट आमच्याकडे येईल मग आम्ही त्याला ट्रीट करू, असं न बघता आपण पेशंट पर्यंत कसं जाऊ शकतो. म्हणजे अर्ली डिटेक्शन, पेशंट आउटरीच. एकदा पेशंट मिळाल्यानंतर पेशंटचे जे अवतीभोवतीचे जे लोक आहेत, ज्याला आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं. आणि त्याच्यानंतर जर तो पेशंट गंभीर असेल तर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करणं. हे बेसिकली 4
जे 4 पिलर्स किंवा व्हर्टिकल्स आहेत तेच मलेरियात होते, तेच कोरोनात होते. हे जरी असलं तरी दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. मलेरियामध्ये जर तुम्हाला जर इन्फेक्टेड माणसाला डास चावला आणि तो तुम्हाला चावला तरच तुम्हाला मलेरिया होणार होता, जी की शक्यता कमी आहे. इथे साधं तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या थोडंफार जवळ आला म्हणजे अगदी हवेतून किंवा ड्रॉपलेट्स मधनं तुम्हाला कोरोना होऊ शकतो. सो इट्स व्हेरी व्हेरी इन्फेक्शियस. त्याच्यामुळे इथे मग काही अतिरिक्त काळजी घ्यायला लागते, जसं कंटेनमेंट झोन असेल किंवा प्रत्येकाने स्वतःचं प्रोटेक्शन करणं थ्रू पीपीई असेल. पण ब्रॉडली मला वाटतं जर आपण पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीतून विचार केला तर आपल्याला बरेचसे साम्य या दोन याच्यामध्ये दिसून येतात. सो 2010 मध्ये आम्ही त्या काळात फाईट द बाईट असं केलं होतं आणि आताच्या आयुक्तांनी चेस द व्हायरस या या संकल्पनेखाली कोरोनाच्या उच्चाटनाकरता विविध उपाययोजना आखल्या आहेत. ओके मॅडम, तुम्ही आता चेस द व्हायरस हा उल्लेख केला, चेस ही टर्म वापरली. जेव्हा केव्हा IAS मध्ये येण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं असेल, तो घटना किंवा ते काय होतं आणि ते कसं चेस केलं तुम्ही? कारण आपले वडील पण IAS मध्ये होते, पण IAS हे क्षेत्र असं काही नाहीये की वडिलांनी मुलाला व्यवसाय द्यावा, कारण ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुमच्यामध्ये ते सामर्थ्य नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही. म्हणजे ते स्वप्न पाहणं, ते चेस करणं आणि ते यश मिळवणं, ही प्रक्रिया कशी होती हे जर तुम्ही सगळ्यांना सांगितलं तर मुलांना नेमकं आपण कोणत्या वाटेनं जायचंय याचा थोडासा अंदाज येईल. तुम्ही मला तुमच्या हा प्रश्न विचारून खूपच भूतकाळात नेलेला आहे. जवळपास मला वाटतं म्हणजे मी ज्या काळातलं सांगते आहे तर आज आपले जे सगळे मित्रमैत्रिणी आपल्याला जॉईन होत आहेत स्पर्धक म्हणून, ते तर त्या काळात मला वाटतं जन्मले पण नव्हते जन्मही झाला पॉसिबली. नसेल. पण फारसं काहीच बदललं नाहीये. म्हणजे आपण आपल्यापैकी जे लोक इतिहास ज्यांनी अभ्यासला आहे त्यांना लक्षात येतं की थ्रू आउट सेंचुरीज विविध बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तशाच राहतात. तर IAS परीक्षेच्या अभ्यासाचं जे सूत्र आहे ते मला वाटतं या गेल्या 25-30 वर्षात काही फारसं बदललं नाहीये. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर येस, तुम्ही जसं सांगितलं माझे वडील IAS होते आणि त्यांच्याबरोबर मी दौऱ्यावर जाताना किंवा त्यांचं एकूणच सगळं जे काही त्यांची दिनचर्या होती, जे काही बाबा करायचे ते मला इतकं इतकं मनापासून आवडायचं की मी ठरवलं होतं मला IAS व्हायचं. पण त्याच्यात एक छोटीशी मेख अशी आली की तुम्हाला जर तो काय आठवत असेल, म्हणजे मी 86च बोलतेय, आय डोंट नो किती जणांना तो काय फर्स्ट पर्सन मध्ये आठवेल. पण तेव्हा कसं होतं की मराठी मध्यमवर्गीय मुलीला जर चांगले मार्क मिळाले तर आपल्याला डॉक्टर व्हायचं. म्हणजे डॉक्टर हे असं एक MBBS. हे असं एक अलिखित. आणि मी नागपूरला वाढले तर नागपूरचं तर हे एक अलिखित सूत्र होतं की मुलगी मेरिट मध्ये आली आहे ना, चांगले मार्क मिळाले आहेत ना, तिला मेडिकल कॉलेजला पाठवा. त्याच्यामुळे मला पण 12वीत मेरिट मध्ये आल्यानंतर जे आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तर गव्हर्नमेंट त्या काळात एंट्रन्स एक्झाम नव्हती, आपल्याला PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवर PCB आणि PCM असे ग्रुप्स असायचे. करेक्ट तुम्हाला आठवत आहे बघा नेमकं. तर PCB मध्ये मला ऍडमिशन मिळाली आणि पण मी माझ्या आई बाबांना सांगितलं की मला काही फार म्हणजे मला जर IASच व्हायचं आहे तर मला डॉक्टर करण्यात काही फार इच्छा नाहीये. आणि तेव्हा माझ्या आई वडिलांना सगळ्यांनी वेड्यात काढलं. म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ही काय 16 वर्षाची मुलगी आहे, हिला काही कळत नाही. पण तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल कळायला पाहिजे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सीट मिळाली आहे, ती सोडून तिला कुठल्या तरी लॉ कॉलेजमध्ये पाठवताय आणि काहीतरी करवताय आणि चांगलं घडत आलेलं भविष्य तिचं थोडंसं दुर्दैवी करता आहे. पण याच्यात सांगायचं महत्व असं की माझ्या आई वडिलांना मी जो काही निर्णय घेतला होता त्या निर्णयावर विश्वास होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मला खंबीर अशी साथ दिली, बॅकअप दिला. मग मी लॉ कॉलेज जॉईन केलं. 5 वर्षाचा जो लॉचा उपक्रम होता तिथे केलं 12वी नंतरचा. आणि तुम्ही जसं म्हणालात ना, हे IAS इज अ ड्रीम दॅट यू हॅव टू चेस. आणि त्या काळात मला माझ्या वडिलांच्या एका मित्रांनी असं सांगितलं होतं की
की तुम्ही IAS च्या परीक्षेत आयदर विनर असता किंवा लुझर होता. यू आर नॉट अन ऑल्सो रॅन, म्हणजे हेही परीक्षेला बसले होते असं असं काही नसतं. तर एकदा उत्तेजनार्थ जर मला पारितोषिक नसतं तिथे. हा करेक्ट करेक्ट तर एकदा मला वाटतं तुम्ही जर तुमचं ड्रीम सेट केलं आणि ते ड्रीम सेट केल्यानंतर जर तुम्ही ठरवलं की मी हे ड्रीम चेस करणार आहे कम व्हॉट मे, तर आपल्यापैकी ज्यांनी आयुष्य जगलाय ना त्यांनी पाहिलंय की यश अपयश येत राहतं, सुख दुःख येत राहतं. पण जर तुम्ही तुमच्या ड्रीमशी म्हणजे तुमच्या स्वप्नाशी जर तुम्ही प्रामाणिक असाल तर इन मोस्ट ऑफ द केसेस ती स्वप्नपूर्ती होते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आज आपले जे कोणी आपले यंगस्टर्स आपल्याला जॉईन झालेत त्यांना मला हेच सांगायचंय की इफ IAS इज युअर ड्रीम, मग सौरभजी म्हणाले तसं जस्ट गो अहेड अँड चेज इट. आणि कोरोना सारखा तर उत्तम काय नाहीये चेस करायला, बिकॉज काही डिस्ट्रॅक्शन्सच नाहीये. तुम्ही कुठं जाणार आहे, कुठं मॉलला जाणार आहे, कुठं पार्टी करणार आहे, कुठे नाईट आउट करणार आहे. तुम्ही आहे, तुमचा अभ्यास आहे. आणि इफ यू आस्क मी, आय विल से these times are the best times to chase your dream. तुम्ही विषय निवडताना कसे निवडले होते आणि अभ्यासाचं साधारण काही टिप्स ज्याला म्हणतो आपण, किती तास किंवा कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं याविषयी थोडं सांगाल का? येस, माझे विषय तसे फार लॉजिकली निवडले गेले. मी 5 वर्षाचा लॉचा उपक्रम केले असल्यामुळे लॉ हा एक विषय तर नक्कीच झाला होता. कारण नाहीतर मी 5 वर्ष कशाला लॉचा अभ्यास करत होते. आणि मग मला असं दिसलं की त्या काळात आता आपल्याला एकच ऑप्शनल असतं, पण त्या काळात 2 ऑप्शनल होते. तर मला असं दिसलं आणि मला माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी असं सांगितलं की लॉ आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये खूपशी सिमिलॅरिटी आहे, खूपशी कॉम्प्लिमेंटॅरिटी आहे. म्हणून मग मी लॉ बरोबर एक व्हेरी नॅचरल चॉईस म्हणून पॉलिटिकल सायन्स घेतलं. अभ्यास लोक वेगळे वेगळे करतात, कोणी सकाळी करतं, कोणी संध्याकाळी करतं. मला त्याच्याबद्दल फारसं न सांगता मला जे IAS परीक्षा पास होण्याचं खरं सूत्र वाटतं ते मी आपल्याला सांगते, आपल्या मार्फत सगळ्या स्पर्धकांना सांगू इच्छिते की खूप आधी म्हणजे मी जेव्हा जस्ट अभ्यास करायला लागले होते तेव्हा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे इथे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या VT जवळ असलेल्या SIAC चा, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्सचा. त्या काळात आम्ही जे सर्वजण IAS झालो ते आमच्याकरता एक प्रकारची काशी होती असं म्हणायला हरकत नाही. आम्ही सगळे जण त्या SIAC च्या माध्यमातून कुठं ना कुठं गेलो आहे. तर मला माझ्या एका सरांनी असं सांगितलं होतं की मनीषा, यू राईट वेल आणि म्हणून यू हॅव अ व्हेरी ब्राईट चान्स इन युअर फर्स्ट अटेम्प्ट. तर मला काय सांगायचंय की बरेच जण म्हणतात मी 10 पुस्तकं वाचली, मी 15 पुस्तकं वाचली, किंवा मी अख्खं मी काय म्हणतात त्याला आपल्या जनरल स्टडीजची 15 मासिकं वाचतो. तर तुम्ही काय वाचता हे अर्थातच महत्वाचं आहे, कारण त्यांनी तुम्हाला ज्ञानप्राप्ती होत असते. पण तुम्ही जे वाचलं आहे ते तुम्ही कसं आत्मसात करता आणि आत्मसात केलेलं तुम्ही किती किती सुंदरपणे पेपरमध्ये लिहिता पेपरमध्ये हा उतरवता आणि उतरवता, ते खरं गमक आहे. म्हणजे मला जर असं म्हणजे मी जर थोडं काव्यात्मक झाले तर मी असं म्हणेन की एखादा सुंदर पेपर हा एखाद्या पोयम सारखा पाहिजे. म्हणजे अशी एखादी सुंदर कविता कशी उलगडत जाते तसा तो पाहिजे. तिथे एकही आणि क्लॅरिटी ऑफ थिंकिंग पाहिजे, एकही स्क्रॅच नको. आणि तुम्ही म्हणजे परत तोच की मी काही फार पुस्तकं वाचली असं मी म्हणणार नाही पॉलिटिकल सायन्सची. जी वाचली ती महत्वाची वाचली. बरेचदा फॉरेन ऑथर्सची पुस्तकं ही बेस्ट असतात. म्हणजे हे असं मला थोडंसं कदाचित कॉन्ट्रोवर्शियल असेल पण सांगावंसं वाटतं. आणि तुम्ही जे वाचलं आहे ना त्याच्या लिखाणाची प्रॅक्टिस ठेवा. दररोज जर तुम्ही किती तास अभ्यास माझ्या मते इररेलेव्हंट आहे, पण जर तुम्ही एक 10 युनिट अभ्यास करणार असाल, मी तास नाही म्हणत, 10 युनिट अभ्यास करणार असाल तर 8 युनिट अभ्यास हा वाचन आणि अध्ययन करता करा, म्हणजे आत्मसात करण्याकरता करा. आणि किमान 2 युनिट हा अभ्यास तुम्ही लिखाणाची प्रॅक्टिस करण्याकरता करा. त्याच्याने अक्षर सुंदर होतं, सरळ लिहिता येतं, लाईक अ पोयम लिहिता येतं. तुम्हीच बघाल 3 महिन्यात
किती प्रचंड फरक पडला असेल तुमच्या एक्सप्रेशनवर. मॅडम, लाखभर मुलं दरवर्षी ही परीक्षा देतात, म्हणजे परीक्षेला बसतात आणि अगदी मोजक्या शेकडो मुलं त्यातून निवडली जातात. तर अनेकदा असं दिसतं की एकावर एक असे जेवढं शक्य असेल तेवढे अटेम्प्ट ही मुलं देतात. या सगळ्याला तोंड देताना हातात म्हणजे दुसरा एक प्लॅन हवा का, आणि तो प्लॅन आणि हे करिअर हे कसं बॅलन्स करायचं? रसिका, एक्सलेंट क्वेश्चन. बिकॉज माझ्या बाबांनी मला जे सांगितलं होतं, आई बाबांनी, तेच आठवलं. शेवटी कसं आहे, IAS परीक्षा ही एक स्पर्धा परीक्षा आहे. मी जर असं म्हणत असले की माझं स्वप्न आहे, ते चेस करायचं माझं ध्येय आहे, मी त्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे, असं मी जरी म्हटलं तरी तू जसं म्हणाली तशी 4 लाख मुलं मुली साधारण, म्हणजे 4 लाख मुलं जर परीक्षेला बसली तर त्याच्यातली किमान 1/4 म्हणजे किमान 1 लाख मुलं ही माझ्या एवढीच एकनिष्ठ असतात स्वप्नाशी. मग अशा वेळेस प्लॅन बी असावा का? तर येस, प्लॅन बी जरूर असावा. जेव्हा माझं असं ठरलं की मी डॉक्टर म्हणजे मी MBBS करणार नाही, तेव्हा माझ्या पुढे 2 ऑप्शन होते की एक म्हणजे लॉ करावं का, किंवा एक म्हणजे आपला सिंपल BA करावं का. पण माझ्या बाबांनी तेव्हा मला हे आवर्जून सांगितलं होतं की तू म्हणजे माझे बाबा मला म्हटले की बघ मनीषा, तुला यश नक्की मिळेल, पण प्लॅन बी इज ऑल अबाउट, जर प्लॅन ए यशस्वी झाला नाही तरच आपण प्लॅन बी चा विचार करत असतो. आणि त्याच्यामुळे प्लॅन बी मध्ये तुझ्याकडे एक इक्वली व्हायबल करिअर हवं. आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी विचार करून तेव्हा 5 इयर्सचा लॉ कोर्स हा माझा रसिका प्लॅन बी असा ठरवला होता. हे जरी मी म्हणत असले प्लॅन ए प्लॅन बी, तरी मला एक गोष्ट माझ्या स्पर्धक मित्रांना आवर्जून सांगायची आहे, जी की मला आजही आश्चर्य वाटतं, हा एवढा कॉन्फिडन्स माझ्यात कुठनं दिला होता. कदाचित माझ्या अभ्यासातनं आला होता. आपल्यापैकी अनेक जणांनी बोंगीरवार सरांचं नाव ऐकलं. तर त्या काळात मला ऍक्च्युली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IRS म्हणजे इन्कम टॅक्स सर्व्हिस मिळाली होती, आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मला IAS महाराष्ट्र काढून मिळालं. तर सेकंड अटेम्प्टचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी काही थर्ड अटेम्प्टचा फॉर्म भरला नव्हता. तर मला बोंगीरवार सरांनी तेव्हा विचारलं होतं की तू काय फॉर्म वगैरे नाही भरलायस, तू पास नाही झाली तर म्हणजे पुढे काय आहे. तर मी त्यांना ऍक्च्युली सांगितलं होतं की सर, मला अशी खात्री आहे की मी IAS मला मिळणार आहे. आता मला आश्चर्य वाटतं की म्हणजे मी हे असं का म्हटलं. आता मी कदाचित जास्त काहीतरी प्रशासनात 30 वर्षाच्या अनुभवानंतर, 27 वर्षाच्या अनुभवानंतर मी काहीतरी सेफ उत्तर देईल कदाचित. पण त्या काळात मी जो अभ्यास केला होता त्यांनीच कदाचित मी हे उत्तर देऊ शकले होते की येस सर, मला तर वाटतंय मला IAS मिळणार आहे. या सगळ्यात अजून एक प्रश्न असतो की परीक्षेचा किंवा अभ्यासक्रमाचा आवाका खूप मोठा आहे, जनरल नॉलेजचे बराच लोड असतो मुलांवर. तर नेमकी जर मला ग्रॅज्युएशन करायचं असेल आणि पुढचा प्लॅन मी ठरवला आणि ग्रॅज्युएशन पासून तयारी करायची असेल, तर सुरुवात कुठून करायची? मला असं वाटतं की माझ्या काळात तरी पेपर्स खूप वेगळे असायचे. म्हणजे जनरल स्टडीजला कमी महत्व होतं तुलनेने. तेव्हा 2 ऑप्शनल्स होते, त्याच्यामुळे तुमचे ऑप्शनल्स किती स्ट्रॉंग आहेत याच्यावर खूप अवलंबून असायचं. पण मी हल्ली IAS झालेल्या, इनफॅक्ट मला हे सांगायला पाहिजे की मी आता तुमच्या लोकसत्तेसारख्या लोकप्रिय व्यासपीठावर येणार म्हटल्यावर मी काही आता अगदी मागच्या वर्षात झालेल्या IAS विद्यार्थ्यांशी थोडं सध्याच्या पॅटर्न बद्दल जाणून घेतलं. तर मला असं दिसतंय की आताचा जो पॅटर्न आहे याच्यात जनरल स्टडीजला प्रचंड महत्व. आणि आपण कितीही म्हटलं तरी जनरल स्टडीज म्हणजे कोणतंही गाईड काहीही क्लेम करो, जनरल स्टडीज हे तुम्हाला अनेक वर्षाच्या जनरल ज्याला आपण पेपर वाचन म्हणतो किंवा मासिक वाचतो, म्हणजे जनरल अवेअरनेस तुमचा हा पाया बिल्डअप होत असतो. तर लोकसत्ता सारखा म्हणजे असा एक विचार करणारा आणि विचार करायला लावणारा असा एखादा लोकसत्ताचं एडिट ओपिनियन पेज असेल, 2-4 चांगली मासिकं असतील. आजकाल तर काय आहे, म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींनी हे लक्षात घ्यावं की मी अभ्यास हा 90 साली सुरू केला होता. तुम्हाला म्हणजे ते एकदमच
एन्शंट काय वाटत असेल, पण 90 साली मटेरियलची जमवाजमव करणं हाच एक मोठा प्रश्न असायचा. तेव्हा इंटरनेट वगैरे तर काहीच नव्हतं. तर मला आठवतं की माझ्या आईने मला दिल्लीला घेऊन गेली होती, ती केवळ बुक्स, करेक्ट बुक्स आणि करेक्ट मॅगझिन्स आणि हे सगळं करण्याकरता. तर आता तर ऍक्च्युली जवळपास आपल्याला सगळीच इन्फॉर्मेशन आहे, पण त्याच्यातही धोका असा आहे की आताचं जग हे ओव्हर इन्फॉर्मेशनचं जग. त्याच्यामुळे या ओव्हर इन्फॉर्मेशनच्या जगातून नेमकी क्वालिटी इन्फॉर्मेशनचे सोर्सेस शोधून काढणं आणि त्या सोर्सेस बरोबर साधारण म्हणजे जर काही मुलं खरंच लवकर सुरू करत असतील तर मी तर म्हणेन की 1-2 वर्ष साधारण जुने पेपर पाहून म्हणजे आता ते काही असो, ते अगदी अमेरिकेतल्या रेसिझमचा विषय असो किंवा कोरोना व्हायरस तर अर्थातच सगळीकडे आहे, पण दुसरा कोणताही विषय असो, अगदी लडाखचा विषय असो, तर जे काही आपण वाचतो आहे ते याला काय प्रश्न येऊ शकतो आणि या प्रश्नाचं मी कसं उत्तर देऊ शकते, अशा विचारातनं जर आपण एक किमान 6 महिने आपला जर एक जनरल अवेअरनेस बेस चांगला केला तर मला वाटतं आपल्याला फार मोठी मदत होऊ शकते. अर्थात मला हे मात्र म्हणजे जसं मी आधी सांगितलं की मला काही जे मेन पॉइंट्स मला सांगायचे आहेत. सो एक मेन पॉइंट आहे की हाऊ यू राईट इज व्हॉट मॅटर्स. त्या तुमच्या एक्झामिनरनी तुम्ही किती पुस्तकं वाचली पाहिलं नाहीये, तुम्ही त्याला तुमच्या पेपरमधनं दिसत आहे. तुमचा पेपर जितका कवितेसारखा सुंदर असेल तितके तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. सेकंड मला ही गोष्ट सांगायची आहे की ओव्हर इन्फॉर्मेशनच्या जगातनं ओव्हर इन्फॉर्मेशन कॅन ऑल्सो किल. त्याच्यामुळे अचूक स्त्रोत निवडा, जे तुम्हाला विचार करायला लावतात असे स्त्रोत निवडा अँड बी लॉयल टू देम. आणि 6 महिन्यात तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल की तुम्ही यू आर अ डिफरंट पर्सन. तुम्ही स्वतः अनेक गोष्टींचा विचार करायला लागले आहे, प्रोज अँड कॉन्स करायला लागले आहे अँड सो ऑन. यालाच थोडंसं जोडून पुढे आता सहभागी आहेत अंकिता नागतोडे. त्यांनी हा प्रश्न विचारलाय की गेल्या काही वर्षात म्हणजे 92 पासून आतापर्यंत UPSC ची काठिण्य पातळी वाढली आहे का, असं वाटतं का तुम्हाला? कुठली पातळी? काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेव्हल्स वाढल्यात का UPSC? आय डोंट थिंक सो. कारण जसं मला असं कोणीतरी सांगितलं होतं की प्रत्येकच पिढीला वाटतं की आमची पिढी किती छान होती आणि पुढची पिढी आता कशी, त्यांना काहीच व्हॅल्यूज नाहीयेत किंवा काहीच मॅनर्स नाहीयेत. तेव्हा कदाचित प्रत्येकच स्पर्धकाला वाटत असेल की सध्याची IAS एक्झाम ही सगळ्यात टफेस्ट आहे आणि आधीच्या किती सोप्या होत्या. मला स्वतःला असं अजिबात वाटत नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की सध्या जनरल नॉलेज आणि जनरल स्टडीजचं जे महत्व वाढलं आहे त्याच्यामुळे हे जे नॉन इंजिनिअरिंग आणि नॉन मॅथमॅटिक्स ही जी मुलं मुली आहेत यांना इनफॅक्ट ही परीक्षा क्रॅक करणं सोपं झालं. कारण आता जर तुमचा अवेअरनेस बेस चांगला असेल, म्हणजे मला माझ्या मित्रांनी सकाळी जे सांगितलं त्याच्यामध्ये 1250 हा जनरल अवेअरनेसला मार्क आहेत मेन्स मध्ये आणि मात्र 500 मार्क हे तुमच्या ऑप्शनलला आहेत. त्याच्यामुळे माझ्या वेळेस लोक म्हणायचे की अरे उसने क्या मॅथ्स फिजिक्स ले लिया उसको पूरा मार्क मिल गया वगैरे. तर आता तुम्ही मॅथ्स घ्या किंवा फिजिक्स घ्या किंवा अजून काही केमिस्ट्री क्वांटम मेकॅनिक्स घ्या, तुमच्या ऑप्शनलला 500 मार्क आहेत. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे पातळी वाढली आहे असं नाही म्हणणार. पण मला कोणी प्रश्न विचारला होता म्हणालीस रसिका? अंकिता नागतोडे. अंकिता. मला अंकिताला असं उत्तर द्यायचं आहे की शेवटी हे कंपॅरिझन आहे, म्हणजे ही कंपॅरेटिव्ह एक्झाम आहे. जर ही पातळी असं धरून चाल की माझ्या वेळेस ही खूप सोपी होती, आता ही खूप कठीण झाली असेल, तर ही आज सिरियसली अपियर होणाऱ्या 1 लाख मुलं मुलींकरता तीच आहे. आणि या 1 लाख मुला मुलींच्या तुलनेत तुला अंकिता सरस ठरायचं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ही एक म्हणजे खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे की यू हॅव टू बी द बेस्ट आउट ऑफ दीज. हे जे 1 लाख आहेत जे की सिरियसली परीक्षा देत आहेत, सो व्हॉट एव्हर द पातळी यू हॅव टू बी इन द फर्स्ट किती म्हणूयात 100 इफ यू वॉन्ट टू बिकम एन IAS ऑफिसर. अनेकांचा असाही गोंधळ असतो की MPSC पण द्यायचे त्याच वेळी UPSC पण द्यायचे, तर असं एकतर दोन्ही परीक्षा एका वेळी द्याव्यात का, तयारीच्या दृष्टीने हा प्रश्न विचारते. आणि असेल तर मग त्या दोन्हीचा अभ्यास कसा समतोल करावा? मी म्हणेन जरूर द्याव्यात.
आणि जितकं जास्त परीक्षा देता येतील तितक्या जास्त परीक्षा द्याव्यात. पण आपलं ध्येय सोडू नये. म्हणजे ध्येय जर IAS असेल तर अभ्यास आहे म्हणजे UPSC असेल लेट मी से, तर अभ्यास UPSCचाच करावा. UPSC देत असताना MPSC ची द्यावी, बँकिंगची द्यावी. त्याच्यानी सराव होतो, कुठे इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो तर हे इंटरव्ह्यू हे अत्यंत प्रतिभाशाली उच्च अधिकारी असे घेत असतात, त्याची मदत होते. मला सांगायला रसिका तुला खूप आवडेल, म्हणजे तुला आश्चर्य वाटेल, सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, बिकॉज मी UPSC चा अभ्यास करत होते. मी UPSC मध्ये भारतात 22 आणि महाराष्ट्रात फर्स्ट आले. आणि मी MPSC चा अभ्यास केला नव्हता आणि परीक्षा दिली MPSC ची, तर MPSC मध्ये माझा फार मागचा नंबर होता. म्हणजे आय डोंट इव्हन रिमेंबर, मी मे बी 100च्या वर वगैरे माझा नंबर असेल. पण डझंट मॅटर, मला एक चांगला सराव झाला होता. मला आठवतं एक फार प्रथित यश अशा पॅनेलनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि ते पॅनेल इतकं हुशार होतं, म्हणजे बघ आता ज्यांनी आम्ही म्हणतो ज्याला, किंवा आता तुम्ही पण बघता की एकदा एखाद्या पब्लिक सर्व्हिस, म्हणजे मी प्रेसला पण पब्लिक सर्व्हिस म्हणेन, मध्ये एक 20-30 वर्ष काम केलं की व्यक्ती समोर येताच अनेक गोष्टी लक्षात येतात. तर हे मला सांगायला आवडेल की माझ्या MPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये मला ते चेअरमन असं म्हणाले होते की वेल मनीषा, वी नो यू हॅव जस्ट कम टू दिस एक्झाम फॉर अ ट्रायल इंटरव्ह्यू, इज इट नॉट सो? सो म्हणजे इतकं ते आपल्याबद्दल, आपला CV असेल म्हणा, बायोडेटा असेल, त्याच्यानी जाणू शकतात. तर मी त्यांना हो अगदी प्रामाणिकपणे येस सर असंच उत्तर दिलं होतं. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर येस, जितक्या जास्त आपण स्पर्धा परीक्षा अटेम्प्ट करू शकतो तितका आपल्याला सराव होतो, आपला आत्मविश्वास वाढतो. मुलाखतींचा विषय निघाला म्हणून मुलाखतींचे अनेक प्रश्न कायम चर्चेत असतात नंतर, तर नेमकं काय पाहिलं जातं त्या प्रश्नातून? ते काय शोधलं? मला असं वाटतं की मुलाखतीमध्ये म्हणजे बरेच जण बऱ्याच गोष्टी सांगतात, मला पण बरेच जण बरेच वेगळे ऍडवाइस द्यायचे. पण मला असं वाटतं की मुलाखतीमध्ये तुम्ही जे काही आहात, की आपल्याला असं लक्षात येतं की आयुष्यामध्ये परफेक्ट असं कोणीच नसतं आणि काहीच नसतं. विविध पैलू किंवा विविध छटांची लोक असतात. अर्थात हे वयाच्या 20व्या वर्षी कदाचित लक्षात नाहीयेत, हे आता मला म्हणजे माझ्या एजला आल्यावर या गोष्टी जास्त लक्षात येतात. पण एका लाईनीत सांगायचं झालं तर बी ट्रू टू युअर सेल्फ. जे काही तुमचे बिलीव्ह आहेत त्या बिलीव्हशी तुम्ही, परत तोच शब्द घेते मी, की एकनिष्ठ राहा. आणि इंटरव्ह्युअरला इम्प्रेस करण्याकरता तुम्ही कृपा करून कधीच काही करू नका. कारण तुम्ही सगळेजण 20-21 नाही 21 नाही, आय एम सॉरी, 20 तर नाही, 22 ते 30 या वयोगटातले तुम्ही सगळेजण असता. 22 ते 30 वर्षाची तुम्हाला इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांची सर्व्हिस झालेली असते. त्याच्यामुळे फेक, मला असं वाटतं फेक कॅन्डिडेट हा त्यांना लगेच ओळखता येतो. त्यांना स्वतःशी ट्रू टू युअर सेल्फ असे कॅन्डिडेट्स त्यांना आवडतात. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमचं ज्ञान पाहिलं जात नाही, कारण त्याच्याकरता प्रिलिम्स झालेली आहे, मेन्स झालेली आहे, ज्याला आम्ही म्हणायचो थर्ड बॅटल ऑफ पानिपत बद्दल तुम्हाला कधीच इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जाणार नाही. पण तुमच्या व्हॅल्यू सिस्टम्स बद्दल मात्र तुम्हाला विचारल्या जाईल. रसिका आणि सगळे पॅनलिस्ट आणि सगळे, मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, कारण आता 2020चा काळ खूप बदललाय. 1993 मध्ये मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला, ज्या इंटरव्ह्यूनी मला IAS मिळालं, त्याच्यात मी खूप अभ्यास करून गेले होते, खूप वेगळ्या विषयांचा अभ्यास करून गेले होते. पण आमची चर्चा कशावर जास्त झाली, मला ज्या हे होत्या, माझ्या ज्या चेअरमन होत्या त्या स्वतः एक महिला होत्या. आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता, मला मुद्दामून सांगायचंय की क्विक थिंकिंग ऑल्सो मॅटर्स. त्यांनी मला असं विचारलं की मनीषा बघ, आता तुला IAS मिळालं, तुझा नवरा पण समजा जर IAS आहे, आणि तुम्ही एक दिवस दोघंही खूप थकून ऑफिसमध्ये खूप कष्ट करून घरी आला आहे, आणि मग आता चहा पाहिजे आहे, तर चहा कोण करेल? तर मला वाटलं होतं की मी फार हुशार उत्तर, म्हणजे मी हुशार आहे, मी बघा कसं उत्तर देते. तर मी म्हटलं होतं की मॅम, आय थिंक की वी विल हॅव अ मेड हू विल मेक इट फॉर बोथ ऑफ अस. तर त्या मॅडम माझ्याहून हुशार होत्या ना, म्हणूनच त्या चेअरमन होत्या इंटरव्ह्यू बोर्डच्या. त्यांनी मला विचारलं, पण ती मेड सुट्टीवर गेली आहे त्या दिवशी आणि घरी कोणीच नाहीये, पण तरी चहा हवाय, तर चहा कोण करेल?
आता याच्यामध्ये त्यांना माझ्या म्हणजे मोर दॅन म्हणजे माझं लॉ किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा जनरल स्टडीज हे त्याला बघायचंच नव्हतं, पण माझी एक इनहेरंट व्हॅल्यू सिस्टमचा कदाचित त्यांना अंदाज घ्यायचा होता. सो मग मी त्यांना उत्तर दिलेलं त्यांना आवडलं असावं, कारण मला त्यांनी चांगले मार्क दिले होते इंटरव्ह्यू मध्ये. तुमचं काय उत्तर होतं? काय उत्तर होतं? मी त्यांना अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं होतं की मॅडम जर मेड सुट्टीवर गेली असेल तर मी चहा करीन. एक थोडासा कायम मुलांमध्ये एक भाषेबाबतचा न्यूनगंड अनेकदा असतो आणि त्यातून या परीक्षेला कुठल्या माध्यमातून बसावं असा एक प्रश्न पडतो. एक यालाच थोडेसे सिमिलर प्रश्न महेश सातभाई यांनी विचारलाय. परीक्षेचं माध्यम मराठी किंवा इंग्लिश यामुळे काही फरक पडतो का? आणि मराठी मुलांच्या तुलनेत उत्तर भारतीयांचं प्रमाण जास्त असतं तर मराठी मुलं कुठं मागे पडतात? म्हणजे हे 2 प्रश्न झाले. तर पहिल्या प्रश्नाचं मी असं उत्तर देईन की तुमचं ज्या भाषेवर प्रभुत्व आहे त्या भाषेतनं तुम्ही पेपर द्यायला पाहिजे. हे तर 1990 मध्ये पण म्हटल्या जायचे आणि त्याच्यानंतर तर भारत खूप पुढे गेला आहे. इंग्रजी म्हणजे त्या काळात तरी इंग्रजी डॉमिनन्स हा एक विषय होता. एखाद्याचं इंग्रजी खूप चांगलं असणं म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी खूप हुशार असणं असं कदाचित 1992 मध्ये समजलं जात असेल. आज तसं अजिबात राहिलेलं नाही. शासनामध्ये पण मी अनेक मीटिंग मध्ये बघते, जर कोणी जास्त स्टायलिश इंग्लिश बोलायला लागलं तर अनेक लोक त्याच्याकडनं असं पाहतात की इतकं इंग्लिशचं आवड होती तर म्हणजे तू भारतात काय करतोय, तू जायला पाहिजे होतं कुठेतरी, आपलं मराठी बोल हिंदी बोल टाईप. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जी भाषा तुम्हाला कम्फर्टेबल आहे, ज्या भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे त्या भाषेनं तुम्ही परीक्षा द्यायला पाहिजे. हा प्रश्न नेहमी विचारला जातो उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेश नाही पण उत्तर प्रांतीय आणि मराठी मुलं मुली. तर मला त्याच्यातले 2-3 कारण वाटतात. पहिलं तर कारण नक्कीच हे आहे की मुंबईच्या किंवा महाराष्ट्रातल्या मुली हे उशिरा अभ्यास करायला सुरुवात करतात. म्हणजे आमचे काही बॅचमेट्स आहेत ते सांगतात की 12वी झाल्या तिकडची मुलं मुली अभ्यास करायला सुरुवात करतात आणि मग तिथे आता गेले 10-15-20 वर्ष हे कल्चर राहिल्यामुळे तिथे एक असं इन्स्टिट्यूशनल झालेलं आहे. म्हणजे मग त्यांना त्या जुन्या नोट्स मिळतात, पण मला नाही वाटत नोट्सनी फार फरक पडतो. सो मला असं वाटतं एक म्हणजे खूप आधी अभ्यास करायला सुरुवात करतात. म्हणजे ते आपल्या आयुष्यातली किमान 3 ते 4 ते 5 वर्ष या परीक्षेकरता देण्याची त्यांची तयारी असते. महाराष्ट्रातली मुलं मुली मी बघते तुलनेने जोपर्यंत ग्रॅज्युएट होत नाहीत तोपर्यंत बहुतेक जण याचा विचार करत नाहीत. सो हे एक असावं. दुसरं म्हणजे असं असून नाही पण कधी कधी मी असं बघते, म्हणजे माझ्या काळात तरी मी असं बघायची की माझ्या बरोबर अभ्यास करणारी काही मुलं मुली सुरुवात UPSC करायची की अरे यार अपने को तो IAS बनना है. पण मग हळूहळू आपला जे आपण स्वप्नाबद्दल बोललो होतो सुरुवातीला, तर हळूहळू आपलं स्वप्न कॉम्प्रोमाइज करत करत की पहिले तो IAS बनना था, फिर तो ग्रुप ए सर्व्हिस भी चलेगा, मग MPSC चल जाएगा, मग अजून काही चालून जाईल असं. आणि मग मला एक माझा मित्र होता, तो मला म्हणाला अरे नाही UPSC म्हणजे मी हा जोक नाही, मी खरं सांगते, सुरुवातीला माझ्या बरोबर UPSC बसत होता. मग म्हणे नाही मी डेप्टी कलेक्टर किंवा तहसीलदारच बनतोय, कारण त्याला कोणीतरी सांगितलं की डेप्टी कलेक्टर किंवा तहसीलदार यांना जास्त चांगल्या मुली येतात घरंदाज, बिकॉज IAS होऊन मणिपूर काढर मिळालं तर ती रिस्क घ्यायची नसते म्हणे सासूबाई सासऱ्यांना. पण म्हणे मी आता डेप्टी कलेक्टरच बनणार आहे. मग म्हणे नाही तहसीलदारच जास्त बेटर आहे वगैरे. पण असं आपण कॉम्प्रोमाइज जर केलं नाही आणि पुरेसा कालावधी देऊन अभ्यास केला तर मला असं वाटतं की मराठी मुलं मुली ही कुठेच कमी नाही आहेत. जेवढे परिश्रम उत्तर भारतीय म्हणा किंवा जे कोणतं राज्य आपल्याला वाटतंय आज फार चांगलं करतं आहे, तेवढे परिश्रम जर आपणही घ्यायचे ठरवले तर आपण म्हणजे वी आर इव्हन टू एव्हरीबडी, आपण सगळ्यांशी समसमान आहोत. म्हणजे कदाचित सरस आहोत पण किमान समसमान तरी आहोत.
थोडस अनेकदा म्हणजे आता पुन्हा तुम्ही जे उदाहरण दिलं की करायचं होतं IAS पण शेवटी आम्ही तहसीलदार पदापर्यंत येतो, ते एकावर एक अनेक वेळा अटेम्प्ट मुलं काहींना द्यावे लागतात किंवा त्यांचं सिलेक्शन नाही होत. त्याला जोडून एक दोन प्रश्न होते. एकतर हे सिलेक्शन न होण्यामागे हा तांत्रिक मुद्दा किती असू शकतो, म्हणजे पेपर सोडवण्याचं तंत्र किंवा या बाबी किती असतात, आणि दुसरा की असं ज्यावेळी सतत 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 अपयश येतं त्यावेळी या मुलांनी त्याच्याशी कोपअप कसं करायचं, त्याला कसं सामोरं जायचं. मला असं वाटतं की पहिली गोष्ट तर अशी की IAS किंवा UPSC ही अशी परीक्षा आहे की जर आपल्याला शक्य असेल तर किमान 1 वर्ष दुसरं काही करू नये. पण मला हे कल्पना आहे की हे बोलणं सोपं आहे. मला माझे काही मित्र असे म्हणून दाखवायचे 90-92 साली की मुलींना काही फरक पडत नाही, मुलींना 1 वर्ष 2 वर्ष घरी राहता येतं, अभ्यास करता येतं, कोणी विचारत नाही की अरे क्या म्हणजे काय आता काय नोकरी लागली का वगैरे. असंही असतं की काही मुलांना तेवढा फायनान्शियल कम्फर्ट नसतो, म्हणजे हेही मला लक्षात येतं. त्यांना दुसरी नोकरी करत करतच IAS चा अभ्यास करायला लागतो. पण दोन्ही गोष्टी करणं मला वाटतं हे थोडंसं जास्त अवघड असतं. जर शक्य झालं तर आता बघा आयुष्यामध्ये आता आम्ही ते कोरोना बद्दलही म्हणतो की 6 महिने नाही जाऊयात ना बाहेर. एका आयुष्यामध्ये 6 महिने असं काय आहे, म्हणजे आपल्याला 5 वर्षानंतर वाटेल की 6 months इज नथिंग इन अ लाईफ टाइम. इवन मी म्हणेन 1 year इज नथिंग इन अ लाईफ टाइम. तसं 1 वर्ष तरी दुसरं काहीच न करता, म्हणजे ऍक्च्युली मला याच्यावरनं एक गोष्ट जरूर सांगायची आहे की मी आणि मिलिंद एकाच SISC मध्ये आम्ही शिकलो. पण आमचे मिलिंद म्हणजे माझा नवरा, पण आमचे विषय वेगळे वेगळे असल्यामुळे आमची भेटच नाही झाली. आमची भेट ही आमच्या सत्कार समारंभालाच झाली. तर आम्ही दोघंही म्हणतो की हे फार चांगलं झालं, कारण त्या एका वर्षीच्या महत्वाच्या काळात हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाले डिस्ट्रॅक्शन जर झालं असतं तर कदाचित इतके सरस असा नंबर आला नसता. तर मला आपल्याला सगळ्यांना असं सांगायचंय की किमान आयुष्यातलं 1 वर्ष, नो अदर डिस्ट्रॅक्शन, जस्ट तुमची अभ्यासिका, तुमची UPSC ची पुस्तकं असं देऊन बघा. असं दिलं तर खूप जास्त शक्यता आहे तुम्हाला यश मिळायची. पण माझा स्वतःचा थोडासा नशिबावर विश्वास आहे. आता ज्यांचा नाही आहे त्यांनी हा भाग डिलीट करून ऑटो डिलीट करावा. पण माझा विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला यश मिळतं की नाही मिळतं हे नशिबावर पण असतं. मला आठवतं जेव्हा मी IAS च्या फायनल इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा साधारण 1800 मुलं मुली आली होती आणि 900 जागा होत्या सगळ्या ऑल टोल्ड. आणि ऑल UPSC. आणि सगळेच जण इतके 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 चांगले होते, इतका अभ्यास केला होता. म्हणजे आता या 1800 पैकी 900 कोण येणार आणि मग 900 मधनं पहिले 90 कोण येणार, हा मला वाटतं तेव्हा मी मानलं होतं, आजही मानते, नशिबाचा भाग असतो. सो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही किमान 1 वर्ष तुम्ही आणि तुमची UPSC, आयुष्यातलं 1 वर्ष UPSC ला द्या आणि तुम्हाला यश मिळेलच असं मला म्हणजे बऱ्याच मोठ्या खात्रीने वाटतं. दुसरं म्हणजे नशिबाचा भाग आहे असं मी मानते. तिसरं मी म्हणते की खचून जायची काहीच गरज नाहीये. म्हणजे 1990-92 साली पण जेव्हा की फारसा आपला देश ओपन अप झाला नव्हता, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आणि UPSC, बँकिंग असे प्रॉबेबली 4च व्यवसाय आपल्या समोर होते. आज तर आपला देश इतक्या मोठ्या प्रमाणात ओपन अप झालाय आणि इतके जास्त अपॉर्च्युनिटीज सगळ्यांना आहेत की म्हणजे आयुष्यातली सगळी स्वप्न नाही होत पूर्ण, पण हे आज नाही म्हणायचं. आज जर तुम्ही म्हटलं की ओके नाही झालं तर ठीक आहे, असं नाही. 1 वर्ष पूर्णतः स्वतःला विसरून अभ्यास करायचा, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष काही असेल तर, पण तरीही नाही झालं तर खचून नाही जायचं. लाईफ इज मच मोर देन UPSC. लाईफ इज मच मोर देन एनी ड्रीम. आणि त्याच्यामुळे अजिबात खचून जायचं नाही. मला याच्यात
एक गोष्ट सांगावीशी वाटते, जी मी माझ्या IAS मध्ये पण बरेचदा त्याचा प्रयत्न करत असते, की ग्लास हा अर्धा भरलेला असेल तर तुम्हाला तो हाफ फुल दिसतो किंवा तुम्हाला तो हाफ एम्प्टी दिसतो. आणि आयुष्यात जर आपल्याला काही पण सकारात्मक करायचं असेल, म्हणजे मी तर तुम्हाला असं म्हणेन की तुलनेने UPSC खूप सोपी आहे. जेव्हा तुम्ही आयुष्य जगायला लागता तेव्हा आयुष्य तुम्हाला काय काय चॅलेंजेस देतं हे तर तुम्हाला माहितीच नसतं. त्याच्यामुळे नेहमी माझा ग्लास हा हाफ फुल आहे या तुम्ही फिलॉसॉफीने जर आयुष्य जगलात तर मला वाटतं ते UPSC असो की UPSC नंतरचं तुमचं आयुष्य असो, यू विल डू अ गुड जॉब आउट ऑफ इट. म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं परीक्षा देणं सोपं आहे, त्याच्यापेक्षा कठीण किंवा आव्हानात्मक जास्त प्रशासनात येऊन प्रत्यक्ष काम करणंही आहे. मॅडम तुम्ही आता हा जो उल्लेख केला की UPSC नंतरचं आयुष्य, UPSC नंतरच्या आयुष्यात IAS ऑफिसर म्हणजे रोज एक नवं आव्हान, रोज नवी समस्या, तर त्याला तुम्ही कसं तोंड देता? आणि गेल्या साधारण आता 27-28 वर्षांची तुमची कारकीर्द झाली, 3 दशकांची, तर त्यातले काही प्रमुख घटना अशा सांगू शकाल का की त्या तुम्ही कशा हाताळल्या? तुम्हाला कोणत्या घटना आठवत आहेत की क्रायसिस मॅनेजमेंट आणि एकंदर टीमवर्क या पातळीवरच्या? तुम्हाला प्रत्येक IAS अधिकारी सांगेल हे. तुमची आता ही शृंखला जशी जशी पुढे जाईल तसं तुम्हाला प्रत्येकच जण सांगेल की एकदा IAS मध्ये म्हणजे सर्व्हिस मध्ये आल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की सगळ्यात सोपा भाग हा परीक्षा पास करून IAS व्हायचा होता. त्याच्यानंतरचं बिकॉज तुम्ही वर्ष 2 वर्ष अभ्यास करता, एक चॅलेंज करता आणि त्या वर्ष 2 वर्षाच्या शेवटी तुम्ही ते चॅलेंज फेस करता. एकदा तुम्ही परीक्षेत येता तर तुमच्याकडे रोजच चॅलेंजेस असतात. आणि मी जे म्हटलं ना की त्याच्या म्हणजे आय जस्ट डिड नॉट मीन ओनली IAS, आय मेंट लाईफ ऍज सच. म्हणजे आपलं हे जे हे जे 20-22 वर्षापर्यंतचं लाईफ असतं हे त्या मनाने खूप प्रोटेक्टेड असतं. त्याच्यानंतरचं म्हणजे मग आता महिला असतील तर काही वेगळे इश्यूज असतात, तर ते सगळे सोडून देऊ आपण. विल कम बॅक टू सौरभजी तुमच्या प्रश्नाकडे येऊ. तर IAS मध्ये मला असं वाटतं मला जी एक सगळ्यात मला मदत झाली म्हणूयात ती म्हणजे माझा नवरा पण IASच आहे. याचा ऍक्च्युअली मला फार फायदा झाला. पण सुरुवातीला मला हे पण सांगायला पाहिजे की आम्ही जेव्हा दोघंही असिस्टंट कलेक्टर्स होतो तेव्हा आमचे एक कलेक्टर होते, ते थोड्या म्हणजे जुन्या काळातले होते ते. तर त्यांनी आम्हाला ती कुठला का तो सिनेमा होता अभिमान, अभिमान, अमिताभ बच्चन जया बहादुरीचा. तर तो त्यांनी आम्हाला अभिमानची पण आठवण करून दिली होती. आणि एकदा ते आवर्जून आमच्याकडे जेवायला आले होते आणि जेवण वगैरे सगळं झालं आणि जाता जाता असंच एक वाक्य बोलून गेले, म्हणजे काहीच गरज नव्हती तरी असंच वाक्य बोलून गेले की म्हणे एका म्यानामध्ये 2 तलवारी कधी राहू शकतात. म्हणजे यू कॅन इमॅजिन. मला तर रात्रभर झोपच नाही आली. मी म्हटलं हे यांनी असं का म्हटलं असावं, यांना 60 वर्षाचा अनुभव आहे, मग यांनी कायच यांनी भविष्यात पाहिलं आहे की ते असं बोलले वगैरे. पण मला स्वतःला असं वाटतं की तुमच्याच क्षेत्रातील जर तुमचा साथीदार असेल तर तुम्हाला खूप सोपं जातं 1-2-3 गोष्टींकरता. एक म्हणजे त्याला तुमच्या अडचणी किंवा तुमची जी काही तुम्हाला त्याला तुम्हाला तो तुमच्या सगळ्या अडचणी कळतात. आणि माझं आणि मिलिंदचं जर सांगायचं झालं तर आम्हाला सकाळी मॉर्निंग वॉक घ्यायची सवय आहे. म्हणजे अगदी कोरोनाच्या काळात पण आम्ही मॉर्निंग वॉक म्हणजे अगदी जेव्हा कोरोनाचा कहर होता तेव्हा आमच्या काय म्हणूयात आपण आमच्या कॉम्प्लेक्समध्येच, आमच्या बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्येच का होईना पण आम्ही मॉर्निंग वॉक चुकवलं नाही. म्हणजे आम्ही काही ब्रीच वगैरे नाही केला, नाहीतर तोच विषय व्हायचा. अगदी आमच्या कॉम्प्लेक्स मध्येच आम्ही वॉक घेतला. पण अशा वेळेस काय होतं, मला माझे ज्या काही सगळ्या अडचणी असतील त्या मिलिंदची शेअर करता येतात. आणि मग बरेचदा तो डेव्हिल्स ऍडव्होकेट होतो की हे असं केलं तर काय होईल, मग तसं केलं तर काय नाही होणार. आणि आता चॅलेंजेस जर सांगायची झाली तर मला वाटतं माझी आतापर्यंत माझी फार पोस्टिंग नाही झालेत आतापर्यंत. एक मे बी अबाउट 8-9-10 पोस्टिंग झाले असतील. तर त्याच्यातलं सांगलीचं पोस्टिंग हे मला नेहमी लक्षात राहील. सांगलीच्या दुष्काळाकरता आणि सांगलीच्या पुराकरता.
आणि खास करून सांगलीचा जेव्हा पूर आला होता, तुम्हाला आठवत असेल 2005 ला, 4-5 ला हा सगळा तो हे झाला 2005 होता. ला जो पूर आधीची आला 2-3 होता, वर्ष एकदम दुष्काळाची होती आणि एकदम तो पूर वगैरे सगळं पाणी आलं. एक्झॅक्टली म्हणजे 2003 आणि 4 ही कम्प्लीट दुष्काळाची दुष्काळ. गेली, इतकी की सांगलीतलं पाणी पण सोलापूर सारख्या जिल्ह्यातनं आणायला लागायचं. आणि 2005 ला जो पाऊस आला तो नाही 4 ला चांगला पाऊस 4 ला झाला. पाऊस आला हा आपल्या. 4 ला पाऊस झाला तेव्हा ते आमचे सगळे जलसंधारणाची आम्हाला किमया लक्षात आली होती. आणि 5च्या पुरामध्ये जवळपास 13 दिवस आम्ही शर्थीचे प्रयत्न करत होतो की आमची जी काही 80-100 गावं पुराने वेढल्या गेली होती, त्याला आपण त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं. पण मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता जेव्हा परत सांगलीला पूर आला होता म्हणजे 2019 मध्ये, तेव्हा मी नगर विकास विभागात होते. हो. आणि मागच्या सांगलीच्या पुराला जवळपास किती म्हणूयात आपण 2005 म्हणजे तरी 14-15 वर्ष झाली होती. 14 वर्षानंतर जेव्हा हजारो म्हणजे जेव्हा असे अनेक लोक तुम्हाला आठवणीने आवर्जून फोन करतात किंवा मेसेज करतात की मॅडम परत आम्ही एकदा पुरात अडकलोय आणि तुम्ही 14 वर्षापूर्वी केलेलं काम आम्हाला अजूनही लक्षात आहे, तर तेव्हा आपल्याला कुठेतरी समाधान मिळतं. कारण आपण सगळेजण काय जाणतो की पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. 1, 2, 3 दिवस लोकांच्या मनात कोणतीही चांगली किंवा वाईट, प्रिय अप्रिय घटना राहते, व्यक्ती राहतात आणि मग ते आपण विसरून जातो. तर 15 वर्षानंतर पण जर लोक आपल्याला आठवण काढत असतील किंवा आताच्या पुरात आपल्याला ते सहभागी होऊन जात असतील, तर मला वाटतं त्याच्यात एक वेगळं समाधान होतं. माझा एक फार इंटरेस्टिंग चॅलेंज होता. मी जेव्हा DGIPR झाले होते आणि तेव्हा लोकराज्यचा खप हा मात्र 10,000 होता आणि तेव्हा ते असं ब्लॅक अँड व्हाईट असायचं आणि तुम्ही ते एकदम रंगीत करून टाकलं होतं. तुमचेच तत्कालीन एडिटर मला म्हणाले होते, हे अगं मनीषा हे अत्यंत टिपिकल सरकारी मासिक आहे, तू जर याला काही करू शकलीस तर इट विल बी सो गुड. आणि मग आम्ही ते लोकराज्य कलरफुल केलं आणि आम्ही त्याचा 10,000 वरनं जवळपास 3-4 लाख वर खप नेला होता. तो एक माझ्याकरता वेगळं क्षेत्र होतं, कारण पत्रकारिता हे क्षेत्र काही माझं असं नव्हतं. मग त्याच्यातही मी मजा सांगते. मग आम्ही कोणाला तरी असं कौतुकाने सांगत होतो की आमच्या लोकराज्याचा खप आता 3 लाख गेलाय, तर ते म्हणे त्याच्यात काय म्हणे सरकारीच आकडे आहे, तो काय 5 लाखी जाऊ शकेल. मग परत आम्हाला लक्षात आलं की हे सरकारी आकडे नाही, हे आपलं ACB ना, ऑडिट ब्युरो, ABC ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. मग आम्ही ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनला अप्लाय केलं, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन कडनं प्रमाणित करून घेतलं आणि त्या काळी त्यांनी ABCनी मग आम्हाला सेकंड ओनली टू मल्याळम मनोरमा असं लोकराज्याला दिलं होतं. तर ते एक विविध चॅलेंज होतं. त्याच्यानंतर आपण मलेरिया बद्दल बोललो, मुंबई महानगरपालिकेत अनेक चॅलेंजेस होती. TB मध्ये पण आम्ही खूप काम केलं आणि स्वतः खुद्द बिल गेट्सनी त्या काळात मुंबईमध्ये TB मॅनेजमेंट करता जे काही उपक्रम चालले होते त्याच्याबद्दल एक खूप सकारात्मक उल्लेख केला होता. त्याच्यानंतर मी जेव्हा नगर विकास विभागात आले तेव्हा आपले नरेंद्र मोदीजींच्या स्वच्छ भारत अभियाननी पूर्ण भारतच भारावून गेला होता आणि त्याच्यात देखील महाराष्ट्राने अत्यंत चांगलं काम केलं. तर मला वाटतं की बेसिकली अधिकाऱ्यांना जिथं कुठं पोस्टिंग होईल तिथे जर त्या पोस्टिंगची प्राथमिकता शोधता आली तर मला वाटतं त्या पोस्टिंगला आपल्याला जस्टिस असा करता येऊ शकतो. आता मॅडमने DGIPR असतानाचा एक उल्लेख केला होता. मी पण एक छोटीशी आठवण सांगेन त्यांच्यावर. महान्यूज हे आज पोर्टल आहे की जे ठिकठिकाणी सरकारी माहिती आणि याच्यासाठी वापरलं जातं. त्यात मॅडमचं खूप मोठं योगदान आहे आणि मुंबईतल्या पत्रकारांना कळणार नाही, पण जे ग्रामीण भागातले पत्रकार आहेत, जिल्हा वर्तमानपत्र ज्याला म्हणतो, त्यांना तातडीनं मुंबईची माहिती पटकन मिळवून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते महान्यूज पोर्टल खूप उपयुक्त ठरलं होतं. ग्रामीण भागातील मोठी जनता आणि सरकारचे निर्णय हे अत्यंत गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं खूप मोठं काम त्या महान्यूज पोर्टलच्या द्वारे झालं होतं, हे मला नमूद करायला आवडेल. आणि दुसरं असं की 2008 मध्ये ना, म्हणजे आपण आता परत 12 वर्षापूर्वीचं बोलतोय, 2008 मध्ये इतकी जास्त ई लिटरसी पण नव्हती म्हणा किंवा ई नेटवर्किंग पण नव्हतं. तर त्या काळात चल्ली मुद्दा नव्हता, काळाच्या पुढे जाऊन केलेला विषय थोडा लिटल अहेड ऑफ इट्स टाइम्स होता.
तर त्या काळात आम्ही ते पहिलं ई न्यूजपेपर, फर्स्ट ई पेपर असं आम्ही त्या महान्यूजचा त्या काळात उल्लेख करायचो. सगळ्या विभागातल्या आणि कामातल्या आव्हानांबद्दल बोलत होतो, तर महिला म्हणून प्रशासनात असणं हे एक आव्हान वाटतं का? म्हणजे अगदी थेट शब्दांमध्ये विचारायचं झालं तर महिला बॉस असणं हे कितपत अनेक ठिकाणी रुचतं किंवा अशा काही अडचणी तुम्हाला आल्या का? याला जोडून एक विचारतो, प्रामुख्याने आता जसं तुम्ही नगरविकास विभागासारख्या सचिव पदावर काम केलेलं आहे, जिथे जिल्ह्यातल्या राजकारण्यांचे हितसंबंध त्या विभागामध्ये गुंतलेले असतात आणि ते थोपवणं किंवा त्याला योग्य तो मार्ग काढणं आणि त्यांची त्यावेळी तिथे येऊन भेटीगाठीचा दबाव, हे कसं तुम्ही एक महिला म्हणून मॅनेज करून, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन काय असतो आणि तुम्ही कसं तोंड देता त्याला? जो पहिला प्रश्न होता, तर मला वाटतं की सुरुवातीच्या काळात हा सगळ्याच महिला अधिकाऱ्यांना हा प्रश्न भेडसावतो. आणि मी अधिकारी पण नाही म्हणणार, प्रॉबेबली इन एव्हरी फील्ड, मे बी पत्रकारितेत पण ते थोडंफार असेल, की सुरुवातीला महिलांना तेवढं सिरियसली घेतल्या जात नाही. आणि म्हणजे उगीच नाही घेतल्या जात. खरं महिलांनी तेवढेच कष्ट केले असतात, तेवढंच कष्ट करायची तयारी असते, पण कुठंतरी त्या थोड्याशा कॅज्युअलच असतील अशी एक भूमिका घेतल्या जाते. मला एकच फक्त उदाहरण द्यायचं आहे की महिलांना प्रशासनात कसं बघतात. मी अगदीच असिस्टंट कलेक्टर होते, म्हणजे मी 94च्या इलेक्शन बद्दल बोलते. तर तेव्हाचं काउंटिंग हे आपलं आता सध्यासारखं नव्हतं. तेव्हा ते बॅलेट पेपर्स असायचे आणि बॅलेट पेपर्सचं काउंटिंग असायचं. तर ते काउंटिंग करायच्या वेळी आमचे बाबू जे होते त्यांना म्हटलं होतं की आपण एक चांगल्या कर्मचाऱ्यांची लिस्ट करूया आणि त्यांना आपण काउंटिंगला देऊया, कारण सलग 24 तास काम करायचं. तर ते म्हणजे ते बाबू नावं वाचत होते. मला असं लक्षात आलं की हे मधली नावं गायतायत, म्हणजे नंबर 2 गायला, नंबर 8 गायला. तर मी म्हटलं तुम्ही हे का गायताय? तर त्यांनी काय उत्तर दिलं असावं, 94ची गोष्ट आहे. ते म्हणे काही नाही, म्हणे मॅडम या लेडीज आहेत, लेडीज. म्हणजे लेडीज आहेत तर आणि ते लेडीजला सांगतायत एकावरून, त्यातही त्यांना काही गैर वाटत नाही. मग मी त्यांना विचारलं की म्हटलं आपण त्यांना विचारून तर बघूयात की तुम्ही का नाही करत आहे किंवा तुम्हाला करायला आवडेल का. तर म्हणजे 90% महिलांना ते काम करायचं होतं. तर तरी हे आमचे बाबू काही शांत बसले नाही. ते म्हणे अरे मग तुमच्या नवऱ्याचं जेवण कोण करणार संध्याकाळी, म्हणजे तुम्ही जर रात्रभर काउंटिंगला आले तर. मग त्यांनी उत्तर दिलं होतं त्याला, काही नाही म्हणे, ते खानावळीत जाऊन जेवतील, तेवढं ते जायचंच असतं ना म्हणे कधी कधी बाहेर. पण जोक्स अपार्ट, बरेचदा महिलांना त्या काळात असं कॅज्युअली घेतलं जायचं. मी जेव्हा सांगलीला जॉईन झाले तेव्हा सांगलीचे पालकमंत्री हे सांगली जिल्ह्याच्या बाहेरचे होते. मी हे मुद्दामून सांगते, हे दुसऱ्या जिल्ह्यातले होते. आणि मला सांगलीला एखाद महिना झाला असेल, त्यांनी मला म्हणजे ते असं ते एक म्यान दोन तलवार असंच एक म्हणून दिलं होतं ना मला अस्थिर करण्याकरता. तसं ते त्या पालकमंत्र्यांनी म्हटलं की मॅडम तुम्ही सांगलीला उगीच आला म्हणे, हे 3 पुढारी आहे इथे आणि हे बाई माणसाला कसं काय जमणार आहे काम, म्हणजे काय, म्हणजे मला तर कठीण दिसतंय म्हणे तुमचा सांगलीचा कार्यकाळ. आता मी त्यांना जे उत्तर देऊ शकत होते तेच दिलं की मी म्हटलं सर मी पूर्ण प्रयत्न करीन, शर्थीचे प्रयत्न करीन, जी काही परीक्षा सांगली जिल्हा मला देणार असेल त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायची. अर्थात या पालकमंत्र्यांना मी हे मानलं पाहिजे, हे इतके प्रगल्भ होते, म्हणजे पुढे 1-2 वर्षांनी मात्र त्यांनी मला सांगितलं, स्वतःहून सांगितलं की म्हणे मॅडम मी तुम्हाला सुरुवातीच्या काळात असं बोललो होतो, पण माझे हे शब्द तुम्ही म्हणजे खोटे पाडून दाखवले. तर असं होतं, महिलांना सुरुवातीच्या काळात सिरियसली घेतलं जात नाही. अजून एक तिसरा विषय असा असतो की महिलांचं व्हॉटएव्हर जमत नाही म्हणा, काय व्हॉटएव्हर. पण मला आवर्जून सांगावंसं वाटेल की कोणत्याही माझ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या काही माझ्या टीम्स होत्या त्याच्यामध्ये किमान 50% या महिला होत्या. आणि त्या केवळ मी काही असं रिझर्वेशन ठेवलं होतं 50% महिलांना चांगली कामं द्यायची म्हणून नाही, तर ते केवळ त्यांच्या कामाच्या जोरावर या महिलांनी ते आपल्या टीम्स मध्ये हे प्राप्त करून घेतलं होतं. आणि रसिका, तुझा जो एक प्रश्न होता की हाताखालच्या लोकांना काय वाटतं, तर मला वाटतं की हाताखालच्या लोकांना ऍक्च्युली हे जरी सगळं झालं
तरी मला आज इतक्या वर्षानंतर असं वाटतं की जनतेला फरकच पडत नाही तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहे. त्यांना तुमचं काम झाल्याशी त्यांचं काम झाल्याशी घेणं देणं असतं. म्हणजे समजा जर तुम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी आहे किंवा आता तुम्ही समजा या कोरोनात आहे, कुठेही आहात, ते जे तुमच्याकडनं अपेक्षा करतायत ते जर होत असेल तर दे डोंट केअर तुम्ही महिला आहे की पुरुष आहे. तुमच्या हाताखालच्या लोकांना त्यांना समजून घेणारा बॉस हवा असतो. म्हणजे त्यांना समजा जर सुट्टी पाहिजे असेल तर सुट्टी देणारा, कधी लवकर घरी जाऊ देणारा. पण असं जर तुम्ही त्यांच्या कलानी घेतलं ना तर ते तुम्हाला कितीतरी जास्त दे गिव्ह इट बॅक टू यू सो मच मोर. आणि आपले जे हे असतात, आपले जे आमचे जे वरिष्ठ असतात त्यांना पण मला वाटतं की कुठंतरी रिझल्ट देणारा अधिकारी पाहिजे असतो. म्हणजे ही और शी शुड डिलिव्हर. आणि एकूण नाही म्हटलं तरी आता मी ज्या वेळेस सर्व्हिसला जॉईन झाले त्याच्यानंतर 27 वर्ष झालेली आहेत. तर या काळात आय थिंक हा काळ महिला म्हणून कोणत्याही क्षेत्रात काम करण्याकरता याच्या पूर्वीपेक्षा कोणत्याही काळापेक्षा चांगला काळ आहे. मॅडम, आत्ताची सगळी थोडंसं पुन्हा परीक्षांकडे वळल्यानंतर आत्ताची सगळी परिस्थिती बघता मुलांच्या मनात एक अनिश्चितता आहे. परीक्षेबाबत काय निर्णय घ्यावा. युपीएससीचं तर 1 वर्ष मुलांचं जवळपास पुढे जाणार आहे. मेन्स 21 मध्ये होती. त्यातूनही या जागा निघण्याची किंवा खरंच संधी मिळण्याची शक्यता आहे का या परिस्थितीत. आणि अशा वेळी काय विचार करावा मुलांनी. हा बऱ्याच जणांकडून आलेला प्रश्न आहे सातत्याने. मला तुमच्या सर्व स्पर्धक मित्रमैत्रिणींना एक सांगायचंय की कोरोनाचा हा जो लॉकडाऊनचा काळ आहे हा परीक्षेकरता सर्वोत्तम काळ आहे. म्हणजे मी स्वतःला बऱ्याच प्रमाणात अभ्यासाशी एकरूप झालेली अशी मानायची. पण तरी पण तुम्ही विचार करा की जेव्हा लॉकडाऊन नसतो तेव्हा किती सारी डिस्ट्रॅक्शन्स असतात आपल्याला. आणि आजकालच्या काळात म्हणजे 92च्या तुलनेत 2020 मध्ये तर ही डिस्ट्रॅक्शन्स कितीतरी प्रमाणात जास्त वाढली आहेत. आता या लॉकडाऊनमुळे, आणि लॉकडाऊन जरी आता उठवलं असलं तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे आणि एकूणच बाहेर जाण्यात एक इनहेरंट रिस्क आहे. म्हणजे मी स्वतः असा विचार करते की आता जरी लॉकडाऊन नसलं तरी मला खरोखरच अननेसेसरी शॉपिंगला जायचंय का, मला ती रिस्क घ्यायची आहे का, किंवा माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये मला जायचंय का, मला ती चुकून मला व्हायरस ची बाधा होईल ही रिस्क घ्यायची आहे का. असं सगळं एक वातावरण असताना मी जे आधी म्हटलं आयुष्यातलं 1 वर्ष तुम्ही तुमची अभ्यासिका, तुमचा युपीएससी ची पुस्तकं एवढंच द्या. तर मला वाटतं हे तर दिस इज अ टेलर मेड सिच्युएशन. म्हणजे डेस्टिनीनीच तुम्हाला ही टेलर मेड सिच्युएशन दिली आहे की तुम्ही याच वर्षी यशस्वी होणार आहे. आता राहिलं 1 वर्ष जाण्याचं तर मला वाटतं इन द लॉंग टर्म, इन अ लाईफ टाईम 6 महिने 8 महिने हे काही फार फार जास्त नाहीये. आणि परीक्षा तर निश्चित होणार आहे. म्हणजे मला आता माझ्या त्या यंग मित्रांनी सांगितलं की 4 ऑक्टोबरला आता परीक्षेची नवीन तारीख आलेली आहे. परीक्षा तर नक्की होणार आहे. म्हणजे मलाही सांगावंसं वाटेल की तुम्ही सगळेजण जर 92चं तुमचं कॅलेंडर पाहिलं जे की कोणत्याही पेपरमध्ये तुम्हाला चटकनच बघायला मिळेल, तर त्या काळात 2 मोठ्या घटना भारतात घडल्या होत्या. एक म्हणजे मंडल कमिशन बद्दलचे सगळे रायट्स आणि बाकी सगळं होतं, आणि राम जन्मभूमी हे एक दुसरं होतं. त्याच्यामुळे आमच्याही परीक्षा त्यावेळेस 2-2दा 3-3दा पोस्टपोन झाल्या होत्या. पण हे जे सगळं ही जी सगळी अनसर्टेनिटी असते त्या अनसर्टेनिटीचं पण आपल्याला ज्याला आपण म्हणतो सोनं करता येतं. त्याच्यामुळे ही जी सगळी कोरोना काळातली अनसर्टेनिटी आहे ही अनसर्टेनिटी आपल्या अभ्यासात कन्व्हर्ट करावी आणि कुठेही डिस्ट्रॅक्ट न होता जर आपण यापूर्वी आपण बोलल्याप्रमाणे जर आपण अभ्यास करत राहिलो तर मला वाटतं द सक्सेस इज युअर्स. खरं तर म्हणजे गप्पांच्या ओघात आपल्या थोडासा हा प्रश्न अनेक उमेदवारांकडून आल्यामुळे तो मागे पडू नये म्हणून मी तो मध्ये घेतला. पण तरी अनेकांना तुमच्या प्रशासकीय कामांबद्दलही खूप जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आणि त्यातला अजून एक असा, जसा मगाशी महिला म्हणून काम करताना अडचणी येतात का, तशाच धर्तीवरचा एक प्रश्न आहे आणि तोही अनेकांकडून आलाय. राजकीय विषय
किंवा जिथे संदर्भ असे येतात राजकीय विषयांचे, हे कसे हाताळले जातात किंवा कसे हाताळावेत? म्हणजे राजकीय दबाव हाताळणं प्रशासकानं आणि त्याच्यातून योग्य तोडगा करणं. काही वेळा असं दिसतं की राजकारण आणि प्रशासकीय याच्यात संघर्ष होतो. तसा संघर्ष अटळच असतो का, की त्याच्यावर मार्ग काढता येतो? तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा तर मला आपल्या मित्रमैत्रिणींना असं सांगायचंय की राईट नाऊ तर आपण आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करावं आणि IAS झाल्यावर मग हा जो प्रश्न आहे हा त्या क्षणाला जास्त मूलभूत ठरतो. पण येस, तुम्ही प्रश्न विचारला आहे तर त्याचं जर उत्तर द्यायचं असेल तर मला वाटतं की मोस्ट ऑफ द टाइम्स मार्ग निघतो. मोस्ट ऑफ द टाइम्स कुठंतरी एक गोल्डन मीन असा आपल्याला मिळतो किंवा आपल्याला काढता येतो की माझं एक मत आहे पण तुमचं दुसरं मत असेल. पण बेसिकली तुम्ही पण आणि मी पण वी आर बोथ अकाउंटेबल टू द पब्लिक. म्हणजे राजकारणात असो किंवा प्रशासनात असो प्रत्येक जण हा कुठेतरी ज्याच्या करता हे सगळं डेमोक्रेसी वगैरे आहे त्याच्या करता तो अकाउंटेबल असतोच. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला एक मार्ग काढता येतो. पण तुमचा सौरभजी एक आधीचा प्रश्न मला उत्तर द्यायचा राहून गेला नगर विकास विभागातला. तर आता तो नगर तोच विकास राजकीय विभागातला दबावाचाच विषय हा होता. तर त्याचं उत्तर असं आहे की बरेचदा असे विषय येतात की ते खालची नगरपालिका किंवा महानगरपालिका काहीतरी आपल्या मनातलंच करत असतं. शासनाने काहीतरी अत्यंत वेगळे आणि स्पष्ट असे आदेश दिले असतात. तर मग तेव्हा पण मला वाटतं म्हणजे एक असं जर सकारात्मक पद्धतीने मी हे वाक्य वापरते की आर्ट ऑफ पॉसिबल. म्हणजे जिथपर्यंत आपल्याला काही बदल शक्य आहे, म्हणजे आता हे नगरपालिकेचं उदाहरण द्यायचं झालं तर थोडंफार त्यांनी जर थोडंफार चेंज केला असेल तर तोही आपण मान्य करायला पाहिजे. म्हणजे अगदीच मी एकही चेंज मान्य करणार नाही असंही खूप खूप हेकेकोर अशी टोकाची पद्धत भूमिका चालत नाही नाही. चालत. हा, अशी पण चालत नाही. पण ऍट द सेम टाइम कुठंतरी की तुम्हाला एका लाईन पर्यंत आम्ही मुभा देतो आहे, मात्र त्याच्यानंतर तुम्ही शासनाच्या आदेशांचंच पालन करायला पाहिजे किंवा त्याच्यानुसारच काम करायला पाहिजे असं कुठेतरी. म्हणजे परत तो गोल्डन मीनचा विषय येतो. गोल्डन मीन ठेवायला पाहिजे. आणि मला दुसरा एक मुद्दाम सांगायचा आहे की अनेक अधिकाऱ्यांचे जे संघर्ष होतात असं आपल्याला माध्यमांमधून दिसतं, दिसतं वेगवेगळे. माध्यमातून दिसतं. तर बरेचदा त्याच्यात अधिकाऱ्यांचा स्वभाव हा पण कुठंतरी कारणीभूत ठरत असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जर सर्वसाधारणपणे तुम्ही म्हणजे जर तुम्ही बऱ्याच अंशी आणि कसं आहे शेवटी डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला पॉलिटिकल मास्टर असणार आहे. इट्स अ डेमोक्रेसी. सो तुमचा पॉलिटिकल मास्टर हा इट्स अ गिव्हन. म्हणजे हे असणारच आहे असं समजून जर त्यांच्याशी तुम्ही जी काही रेख आखली असेल त्याच्यातनं जर तुम्ही त्यांच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं मोस्ट ऑफ द टाइम्स हा प्रयत्न यशस्वी ठरतो. काही लोक कदाचित असा ग्रह करतात की मी जे म्हणते म्हणजे फक्त मीच करेक्ट आहे आणि बाकीचे सगळेच जण नॉन करेक्ट आहेत, असा जर कोणी असं जर भूमिका घेतली तर मला वाटतं मग संघर्ष थोडा अटळ होतो. आता तुम्ही जे हे सांगितलं त्यात एक अंतर्भूत विषय येतो की प्रशासकीय कौशल्य, नेतृत्व करण्याची ताकद. आणि काही जण म्हणतात की मॅनेजमेंट हा जो गुण आहे तो एखाद्याच्या म्हणजे काय बॉर्न जन्मजात काही लोकांमध्ये असतो आणि काही जण म्हणतात नाही तो घडवता येतो. तुमचा काय विश्वास आहे? आणि हे जे नवीन मुलं स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणार आहेत तर इंटरव्ह्यू पासून ते पुढच्या कारकिर्दीमध्ये अशा काय त्यांनी करायला पाहिजे ज्याच्यातून व्यक्तिमत्वाचा हा जो भाग आहे व्यवस्थापन कौशल्याचा तो कसा विकसित करता येऊ शकेल? कारण तुमची ओळख ही प्रशासनाला कामाला लावणाऱ्या मॅडम अशी एक आहे. चांगल्या अर्थानं म्हणजे पूर्ण कमांड असणारे जे काही अधिकारी म्हटले जातात विभागावर त्याच्यामध्ये तुमचे, तर ते कसं म्हणजे बॉर्न काही क्वालिटीज असतात की काही डेव्हलप केलं, कसं केलं तुम्ही? मला वाटतं या कोणत्याच क्वालिटीज बॉर्न नसतात. या आपली म्हणजे साधारण तुम्ही जेव्हा UPSC पास होता तोपर्यंत तुमची एक कोर सिस्टम म्हणजे एक कोर तुमचा निर्माण झाला असतो आणि त्याच्यातून त्याच्यात म्हणजे तुम्ही कसे प्रशासक होता हे त्या कोरचं रिफ्लेक्शन असतं.
परत एक जर छोटीशी म्हण सांगायची झाली तर माझे वडील मला म्हणायचे, ते अत्यंत सिंपल वाटतं, पण जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा ते किती प्रगल्भ आहे हे लक्षात येतं. माझे वडील मला म्हणायचे की व्हॉट इज वर्थ डुईंग इज वर्थ डुईंग वेल. तसं पाहिलं तर हे किती सोपं आहे, म्हणजे चौथीच्या मुलालाही म्हणता येईल. पण जेव्हा आपल्याला असं, जेव्हा आपण असं म्हणतो की जे काही मला काम दिलं आहे हे मला काम चांगल्या पद्धतीने किंवा सक्षम पद्धतीनेच पूर्ण करायचं आहे, ही जर मला लहानपणापासून शिकवण मिळाली असेल किंवा हे जर माझ्यावर लहानपणापासून संस्कार झाले असतील, तर मग मी प्रशासक म्हणूनही हेच प्रयत्न करते की जर आम्ही स्वच्छ भारतमध्ये काम करत असू किंवा पुराचं काम असेल, लोकराज्याचं काम असेल, टीबीचं काम असेल, मलेरियाचं काम असेल, कोरोनाचं काम असेल, तर हे आमच्या टीमला जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल तितक्या चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. मला वाटतं कुठेतरी हे हा थोडा संस्कार आणि थोडा हा आपल्या व्हॅल्यूज म्हणजे व्हॅल्यूजचा भाग येतो. आणि मला आपली धारणा याच्यात एक धारणा आणि एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की सगळ्यात महत्वाचं याच्यात टीम्स असतात. कोणीही असा कधीही विचार, आता तुमचंच बघा, जेव्हा अनेक लोक काम करतात तेव्हा एक चांगली आवृत्ती निघते किंवा एक चांगलं मासिक निघतं. तसं जेव्हा अनेक अनेक लोक त्यांच्या त्यांच्या परीने काम करतात तेव्हा कुठंतरी शासनाची एखादी कॅम्पेन किंवा एखादं काम हे चांगलं होतं. एखाद्या लोकराज्याचा खप 5 लाख होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं चांगल्या प्रशासनामध्ये प्रशासकामध्ये एक फार महत्वाची क्वालिटी असणं आवश्यक आहे, ती म्हणजे हिज अबिलिटी टू बिल्ड टीम्स. तुम्ही अशा टीम बिल्डिंग करायला, आणि बऱ्याच जणांना काय वाटतं, त्यांना असं असं सांगायला खूप आवडतं की मी कुठल्या तरी डिपार्टमेंट मधनं गेलो आणि ते डिपार्टमेंटच कोलॅप्स झालं. पण दॅट्स रॉंग. म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही, मग तुमचं काहीच कौशल्य नव्हतं. तुम्ही अशी टीम बिल्ड करायला पाहिजे की तुम्ही गेल्यानंतर पण ती टीम तितकंच चांगलं काम करेल. म्हणजे आता आपण लोकराज्याच बघूयात, लोकराज्याचा आजही खप एवढंच 4 लाख आहे. तर हे माझ्याकरता खूप आनंदाची गोष्ट आहे की ही जी काही लोकराज्याची म्हणा किंवा महान्यूजची म्हणा टीम बांधल्या गेली होती, ही टीम कोणी DGIPR येऊ, इट डझंट मॅटर टू देम, ते तेवढेच चांगल्या याने काम करतात. सो आय थिंक टीम बिल्डिंग समवेअर इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक तत्वांचा मुद्दा आला. प्रत्यक्षात प्रशासनात काम करताना कायम तत्व सांभाळणं शक्य होतं? आता मी जसं म्हटलं, इट्स अ चॅलेंज एव्हरी डे. समटाइम्स यू विन, समटाइम्स यू लूज. म्हणजे आयुष्यासारखं चढ उतार प्रशासनातही असतात. इट्स ऑल अ पार्ट ऑफ अ 30-35 इयर करिअर. पुन्हा एक खरं तर सहभागींचे खूप सारे प्रश्न येतात परीक्षा आणि एकूण व्यवस्थेबाबत. थोडंसं त्याही प्रश्नांकडे वळूया. एक या सगळ्या उमेदवारांच्या जिव्हाळ्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासूनचा आणि तो सतत अधूनमधून येत असतो, तो म्हणजे वयाचं हे वाढवावं, म्हणजे वयाची अट वाढवून द्यावी. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? एक सेकंड. आय थिंक या आय एम बॅक. येस. वय माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की एका विशिष्ट, म्हणजे आपण समजा जर हे UPSC एक्झाम हे आपल्या राष्ट्राला राष्ट्र घडवण्याकरता अधिकाऱ्यांची गरज आहे असं जर या UPSC एक्झाम बद्दल पाहिलं तर माझं स्वतःचं असं मत आहे की एका ठराविक वर्षापर्यंतच पर्यंतचेच विद्यार्थिनींनी या परीक्षेत बसणं योग्य आहे. आणि कारण त्याच्या पुढं म्हणजे कुठंतरी देशाला तुमच्या ट्रेनिंग मध्ये म्हणा किंवा अन्य कुठे म्हणा, तुम्हाला कुठेतरी थोडासा घडवण्याला पण वाव मिळायला पाहिजे. अगदीच जर तुम्ही 45व्या वर्षी जर या सर्व्हिस मध्ये येत असाल तर यू आर प्रेटी मच मेड बाय देम. पण देन हे म्हणजे याच्याबद्दल अनेक मतांतर असू शकतात. अनेक उमेदवार असंही म्हणतात की आम्हाला या परीक्षेची माहितीच वयाच्या 25व्या वर्षी मिळाली, मग त्याच्यानंतर आम्ही अभ्यास सुरू केला. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींसारखं याच्यामध्येही हे दोन्ही मुद्दे व्हॅलिड असू शकतात. पण मला स्वतःला असं वाटतं की एका विशिष्ट वयोमर्यादेचे ऑफिसर ट्रेनीज हे एकूण व्यवस्थेकरता अधिक चांगले असू शकतात.
यालाच जोडून एक असाही मतप्रवाह किंवा अशीही मागणी काही काळ उमेदवारांकडून येत होती आणि त्याबद्दलही उमेदवार सातत्याने बोलत असतात, आणि ती म्हणजे आम्ही तयारी करतो काही वर्ष या परीक्षेची, तेव्हा आमच्यात काही आणखी गोष्टी बदलत असतात, काही नवी कौशल्य आमच्यात म्हणजे आम्ही आत्मसात करत असतो, काही नवं शिकत असतो. पण हे सगळं आम्ही जेव्हा निवड होत नाही आणि दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये जातो, तेव्हा हे थोडंसं फुकट जातं. याला कुठेही सर्टिफिकेटची किंवा काही त्याला एक व्हॅलिडिटी मिळत नाही. तर असं असावं का? हा प्रश्न मला विचारला होता, कारण मी सेकंड अटेम्प्ट नंतर मी जसं सांगितलं, मी थर्ड अटेम्प्टचा फॉर्मच भरला नव्हता आणि मी पण विचारला होता स्वतःला की म्हणजे जरी की मी सांगितलं, मी बोंगीवार सरांना सांगितलं होतं की मी पासच होणार आहे म्हणून तरी पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा या युपीएससीच्या अभ्यास करण्याच्या 1, 2, 3 वर्षाच्या प्रक्रियेतनं जाता, तेव्हा तुम्ही कुठेतरी यू बिकम अ बेटर पर्सन. म्हणजे तुमची जर परीक्षा या अभ्यास सुरू करायच्या आधी जर तुमची एक कोणतीही पातळी असेल, तर तुम्ही कितीतरी नॉचेस अबाव त्या पातळीमध्ये गेलेले असता आणि मग तुम्ही दुसरा कोणताही व्यवसाय करा, तुम्ही स्वतःचा काही बिझनेस करा किंवा तुम्ही दुसरी कोणती नोकरी करा. युपीएससीचा अभ्यास माझ्या मते नेव्हर गोज वेस्ट इन लाईफ, नेव्हर गोज वेस्ट इन लाईफ. त्याच्यामुळे सर्टिफिकेट पेक्षा तुम्हाला जे अभ्यास देखील तुम्हाला घडवत असतो आणि त्याच्यामुळे एक सर्टिफिकेटच्या तुकड्या म्हणजे एका कागदापेक्षा तुम्हाला या 2 वर्षाच्या अभ्यासाने जे तुम्हाला घडवलं आहे, म्हणजे तुम्हाला जास्त रिचर पर्सन बनवलं आहे, तर मला वाटतं ते प्रत्येक व्यक्ती करता जास्त महत्वाचं. मला वाटतं खरं तर आता जेव्हा भरतीबाबत मुलांना बऱ्याच शंका आहेत, त्यावेळी हे त्यांना जास्त उपयोगी पडणार आहे की तुमची तयारी वेगळ्या अर्थी कधी फुकट नाही जाणार आहे, त्याचं तुम्हाला काही ना काहीतरी त्यातून मिळणार आहे. निश्चित निश्चित कधीच नाही जात. आणि मी जसं म्हटलं की हे तर काय सगळ्यात सोपी आयुष्यातली सगळ्यात सोपी परीक्षा युपीएससी आहे. जर 80 वर्षाचं आयुष्य पाहिलं तर आयुष्य पुढे तर काय काय वेगळ्या परीक्षा देतात ही तर म्हणजे गोष्टच वेगळी आहे. तर कुठलीही तयारी ही कधीच मला वाटतं व्यर्थ ठरत नसते. मॅडम, एवढा तुमचा दिनक्रम जो असतो आय एस अधिकारी म्हणून व्यस्त खूप असतो, सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही कितीही वेळ काम करावं लागू शकतं, काही त्याला तसं वेळेची मर्यादा नाहीये. त्याच्यातून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे आपलं टिकून राहावं आणि या सगळ्या धावपळीत जे मनाची ऊर्जा ज्याला म्हणतो की आपण ज्याच्याने आपलं मन प्रसन्न होईल आणि पुन्हा नवी आव्हानं घेण्यासाठी सज्ज होईल, तर त्यासाठी तुम्ही काय करता? मी 2 गोष्टी आय एम एडिक्टेड टू. एक म्हणजे माझी मॉर्निंग कॉफी, आणि ही माझी मॉर्निंग कॉफी मी आमच्या घरात सगळ्यात आधी उठून एकटीच पिते, ज्याला आजकाल मी टाइम असं म्हणतात. म्हणजे प्रत्येकालाच पण खास करून मुलींना, महिलांना, पण प्रत्येकाला थोडासा मी टाइम लागतो. तर हा पहिला म्हणजे मी आणि माझी कॉफी हा आमचा 30 मिनिटाचा वेळ असतो, जो माझा मी टाइम असतो, ज्याच्यात जे काही माझे सुख दुःख जे काही असतात, आय एम विथ दॅट, आय एम विथ मी फर्स्ट 30 मिनिट्स ऑफ द डे. आणि त्याच्यानंतर मी आणि मिलिंद आम्ही जवळपास 1 तासाचा वॉक घेतो आणि दॅट इज अवर, ज्याला आम्ही कंपॅनियन टाइम म्हणतो. आणि मला आणि मिलिंदला, आम्हाला दोघांना पण ट्रॅव्हलचा प्रचंड ट्रॅव्हलची आवड आहे. म्हणजे असं नाही की अगदी कुठेतरी खूप एक्झॉटिकलाच, लंडनलाच गेलं पाहिजे असं नाही. म्हणजे अगदी साधं गडचिरोलीला जरी जायचं असेल तरी आम्ही अगदी आनंदाने अरे वा वा आपण चाललोय असं तयार होतो. तर या 3 गोष्टी. आणि आता तुम्हाला कदाचित माहित असेल, आता आम्हाला आता या ऑगस्ट मध्ये 2 वर्ष होतील अशा अतिशा आणि मोनालिसा अशा जुळ्या मुली आहेत. तर अल्टिमेटली द बेस्ट डिस्ट्रेस म्हणा किंवा बेस्ट टाइम इन द डे म्हणा, हा तर ऑब्व्हियसली त्यांच्याबरोबरचाच वेळ आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण जवळपास 1.5 तास होत आला, सगळ्यांची गप्पा मारल्यात, अभ्यास कसा करावा पासून ते स्वतःला त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी शारीरिक मानसिक स्वास्थ्य कसं जपावं इथपर्यंत पूर्ण मार्गदर्शन तुम्ही सगळ्यांना केलं. निश्चितच मला वाटतं की सगळ्या जे काही मुलं सहभागी झाली आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि पुढे आय एस व्हायचंय, तर आपण कोणत्या मार्गाने जावं याच्यासाठी आजचा तुमचा हा संवाद त्यांना उपयुक्त ठरेल अशी मला खात्री वाटते. या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला वेळ दिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.
नमस्कार. नमस्कार. मला सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा द्यायच्या आहेत, जे सर्व मित्रमैत्रिणी या परीक्षेला बसत आहेत. ऑल द व्हेरी बेस्ट. यू शॅल सक्सीड.